लंबा खींचता है वो, और एक बार उसके बेसिक्स आपको आगे तो प्रॉब्लेम वाटतो. साधारण 150 ते 200 एमसीक्यू आपण याच्यामध्ये घेणार आहे. युनिट मोठा असेल तर थोडे जास्त एमसीक्यू. आता मी या आठवड्यामध्ये मला हा टॉपिक संपवायचा आहे. जसं मागच्या आठवड्यामध्ये आय वॉन्टेड टू कम्प्लीट सोल्युशन, तसं या आठवड्यामध्ये हा संपवायचा. जर नाही झालं तर रविवारी एक्स्ट्रा वेळ देऊन संपवण्यात येईल आणि त्याच्यानंतर सोमवारपासून शेड्यूल आपण ठरवूया. आज तुमचं लेक्चर टायमिंग किती आहे? आज तुम्हाला कॉलेजला प्रॅक्टिकल्स आहेत का? लेक्चर्स आहेत का? आता सगळेजण जाऊन एक काम करा की 25 तारखेपासून कॉलेजमध्ये लेक्चर्स नाही हे कन्फर्म करून. 25 तारखेपासून 12वीची ऑक्टोबरची परीक्षा म्हणजे आषाढी कार्तिक, तर ती परीक्षा सुरू होईल. त्यामुळे त्या परीक्षेच्या दरम्यान कॉलेजमध्ये लेक्चर्स नसतात, प्रॅक्टिकल्स असले जातील. त्यामुळे आज 10-25 ला कोणाकोणाचं प्रॅक्टिकल आहे ते वगैरे आज 10-25 आपण आज 10 वाजता थांबवले. तुम्ही एकदा चेक करून या प्रॅक्टिकल्स पण थांबले. प्रॅक्टिकल जर थांबले तर नक्की जाणवलं काय दिसत. प्रसाद मला थर्मोडायनामिक्स हा लेसन झाला की शिकवलेले लेसन त्यांची केमिस्ट्री पेपर मध्ये फक्त सॉलिड स्टेट होतं. त्या थर्मोडायनामिक्सचा पहिला पार्ट जो आहे तिथून रिव्हिजनचं काम सुरू करू, पण त्याच्या आधी सगळ्यांनी बाहेर पुस्तक बंद करू. स्लोली सांगितलं ना, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. हाऊ द फ्लो विल बी. आम्ही 1-2-3 दिवसापासून विचार करतो काय झाले तर इट विल बी परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बायनोमियल थेरम आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. हा तो सगळा सिक्वेन्स जो आहे तो 2 युनिट मधला आहे. त्याच्यावर साधारण 200 एमसीक्यूज घेऊन काम करणार आहे. परमिटेशन, कॉम्बिनेशन मात्र 1 युनिट करून. So let us start with thermodynamics. The definition. Thermodynamics is a branch of science which deals with different forms of energy and quantitative relationship between them. म्हणजे एक फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर कसा होतो, काय होतो, त्यांना काय लॉसेस होतात का नाही होतात. कारण we are continuously dealing with one form of energy being converted to another. Because whatever food I have taken, whatever storage I have of food, that chemical energy is burnt inside my body and is being converted into mechanical energy by virtue of which I can do that. So that conversion is on over the world. Everywhere that conversion is on. And we need to study that conversion very properly so that we can take maximum benefit out of it, whatever we want. That's what we are doing here. When we burn coal, we are converting the chemical energy stored in coal into form of heat. So we are continuously dealing with the changes in the changing one form of energy to another. Thermodynamics. पहिल्यांदा हा शब्द थर्मो आणि डायनामिक्स, heat to various forms and various forms back to heat असं होतं. कारण का? It was not regarded as a form of energy. थर्मोडायनामिक शब्द ज्या वेळेला पहिल्यांदा अस्तित्वात आला त्यावेळेला हीट हे एनर्जीचं फॉर्म आहे असा एक्सेप्टन्सच नव्हता. हीट इज अ लिक्विड कॉल्ड कॅलरिक अशी कन्सेप्ट. हीट वॉज नॉट रिगार्डेड एज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इट वॉज रिगार्डेड एज अ फ्लुइड which flows from body at high temperature to a body at low temperature, various massless fluid. And then it was during the First World War, a person called as Count Rumford proved that heat is a form of energy. But by that time the basics were established. So we are still using calorie as a unit of heat.
कॅलरी आपण किती कॅलरी बर्न करायचं म्हणजे वजन वाढत नाही काय वगैरे. So we still tend to measure everything in calories. Exactly the same way. The word thermodynamics is not very significant right now. But when it started off, it was basically do with thermodynamics because thermo is heat, which is not a form of energy, and dynamics is the remaining form of energy. So it was something by also which can convert heat to various forms or various forms back to heat. क्योंकि बहुत बार ये देखा गया है कि कोई भी इंटरकन्वर्जन के वक्त heat liberate होती ही. You cannot, will not have any process. We have done that. Is it not one of the laws of it? कि अरे एक फॉर्म ऑफ एनर्जी है उसको 100% बिना हीट के दूसरे फॉर्म में कन्वर्ट करो नहीं पॉसिबल. साधा आता बघा मोबाईल चार्जिंगला लावला ना 100 जूल्स ऑफ हीट जर त्या मोबाईलनी एमएससीबी कडून घेतली तर तो 100 च्या 100 ते चार्जिंग साठी नाही वापरू शकत. थोड़ा गरम होने के लिए जाना. तो कभी भी 100% एफिशिएंटली एक फॉर्म ऑफ एनर्जी दूसरे फॉर्म में डायरेक्टली ट्रांसफर नहीं होती. कुछ ना कुछ हीट खाई जाती है, खा जाती है. हीट चाहिए क्या हमको उधर? नो वी डोंट वांट दैट्स एब्सोल्युटली नॉट रिक्वायर्ड. लेकिन वो तो रहा कि वो जितना कम हो उतना एफिशिएंट सिस्टम है. लेकिन वी नो दैट दैट नेवर हैपेंस. सो मेनी थिंग्स हैपन. Mobile charging dollar, mobile problem. So all this is not required. We're trying out our best. So conclusion आया कि thermodynamics लफ्ज़ क्यों इस्तेमाल किया ये तो हमको समझे. Heat various forms because it was not regarded as form. इसके कुछ limitations है. Limitation number 1 कि it does not give information regarding रफ्तार. रिएक्शन की रफ्तार बताने वाला पैरामीटर हम अलग से पढ़ेंगे. केमिकल काइनेटिक्स. नंबर 2 it does not tell about the process. It talks about the initial and final conditions. प्रोसेस भी हम अलग से पढ़ेंगे. It is called as mechanism of the reactions. कैसे हो रहा है क्या हो रहा है वो बात नहीं कर पाएंगे. And the last one, it does not deal with the microscopic property. Macro does not talk about very small electrons and protons and small particles. But okay, no problem. We have differentiated this all stuff. Once we talk about equilibriums, once we talk about the speed, once we talk about the visibility, that's what the thermodynamics law is all about. Spontaneity is the visibility of the reaction. और फिर बड़े सिंपल से डेफिनेशन है भाई. That is system, surrounding and boundary and universe. जहाँ कोई थर्मोडायनामिक बदलाव हो रहा है एक वेसल पानी गर्म कर रहे हैं थर्मोडायनामिक सिस्टम को छोड़ के उसके बाहर का हिस्सा इस सराउंडिंग जो सिस्टम और सराउंडिंग को सेपरेट करता है बाउंड्री. अलग-अलग तरह के सिस्टम्स देखे हमने ओपन, क्लोज एंड आइसोलेटेड. ओपन सिस्टम मास और एनर्जी दोनों ट्रांसफर करती है. क्लोज जो है एनर्जी ट्रांसफर करती है मास नहीं करती. ढाकण टाकून होते. ढाकण काढायला क्लोज सिस्टम आणि थर्मोस फ्लास्क घ्या. नो एक्सचेंज ऑफ मॅटर, नो एक्सचेंज ऑफ एनर्जी. अजून एक टाईपचं पद्धतीने आपण सिस्टमला differentiate करू शकतो. that is homogeneous and heterogeneous. If a system exists in a single phase, it is homogeneous. If it exists in more than one phase, it is heterogeneous. हम बात करते हैं इंटेंसिव और एक्सटेंसिव प्रॉपर्टी की सिस्टम की. इंटेंसिव प्रॉपर्टी कितना मैटर लिया गया है उसके ऊपर डिपेंड नहीं करता. एक ग्लास पाण्याची डेन्सिटी समुद्राची डेन्सिटी वाढण्याचे प्रमाण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एवढा काचेचा तुकडा घेतला आणि एवढं मोठं काम घेतलं काय म्हणायचं. सो the properties which do not depend upon the amount of matter contained in a system are intensive, while the ones which do depend on extensive volume, mass, delta H, and so on and so forth. उदाहरण delta सांगायचं कारण म्हणजे
आता आपण बघतो स्टेट फंक्शन म्हणजे काय आणि पाथ फंक्शन म्हणजे काय. स्टेट फंक्शन मध्ये आलेला बदल डेल्टा एच डेल्टा जी हे फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशनवर अवलंबून असतं, पाथवर नाही. दॅट इज स्टेट फंक्शन. आणि पाथवर अवलंबून असेल तर इट इज कॉल्ड पाथ फंक्शन. वर्क इज अ पाथ फंक्शन. तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं जातं. प्रूफ करताना वर हे पाथ फंक्शन आहे. प्रूफ करताना सांगितलं होतं की एरिया अंडर द पीव्ही डायग्राम रिप्रेझेंट्स द वर्क. मग इथून P1 V1 पासून सिस्टम P2 V2 ला आणायचे असंख्य पाथ एकदा असा वर्णन के एरिया अंडर द पीव्ही डायग्राम बरोबर. नंतर एक पायरी केली आणि पायरी कर आपण so how much is the वाढला कमी झाला वेगळा पाथ फॉलो करू नको. इथून इथं आलो रस्ता बदलला तर वर्क वाढलं. हा पहिला टप्पा आहे तो सरळ थेरॉटिकल पार्ट आहे आणि पॉइंटच कळायला पाहिजे. त्याच्यात काही गोंधळ झाला असेल तर पुढे प्रॉब्लेम नाही. एकच मला काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर एखादी सिस्टम जी ती वेगवेगळ्या इक्विलिब्रियम्स मध्ये असते. when there is no unbalanced force acting on a system or between the system and the surrounding system आहे. सिस्टमचे कॉम्पोनंट 7-8 तुकडे आणि बाहेर सराउंडिंग त्या तुकड्यांमध्ये काही नेट फोर्स नसेल आणि सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये काही नसेल. We say system with mechanical equilibrium. No temperature difference between the various components of the system and surrounding thermal equilibrium. No chemical reaction taking place between the components of the system and surrounding. We say it is in chemical equilibrium, and when the system is in all the three equilibria, we say it is in thermodynamic equilibrium. And when the system is in thermodynamic equilibrium, the total energy conditions of the system depend upon the three parameters called as the variables of state: pressure, volume, and temperature. Of course, if you want to include, you can include the number of moles as well. To know the three, it's sufficient to know only two, because equation of state से हम तीसरा variable CV is equal to energy का इस्तेमाल करते हुए ढूंढ सकते हैं. और अलग-अलग प्रोसेसेस देखे हमने, अलग-अलग प्रोसेसेस देखे और अलग-अलग प्रोसेसेस हमने समझने की कोशिश की. वो प्रोसेस जो पूरी की पूरी एक कांस्टेंट टेम्परेचर पे होती है, इट इज एन आइसोथर्मल प्रोसेस. वो प्रोसेस जो पूरी की पूरी 1 atm एटमॉस्फेरिक प्रेशर या अदर कांस्टेंट प्रेशर पे होती है, इट इज आइसोबारिक प्रोसेस. आपण ज्या पण प्रोसेस बघणार आहे 99.99 आर आइसोबारिक प्रोसेस, because all the reactions are happening under 1 atm pressure. अगर वॉल्यूम कांस्टेंट रख के पूरी प्रोसेस होती है आइसोथर्मल, और अगर बिना हीट एक्सचेंज करेंगे एडीएम. आता पहिला महत्त्वाचा प्रश्न मी घेतो आणि इथे येऊन एक्सप्लेन करायला सांगतो मला कळेल. Distinguish between isobaric, adiabatic and isothermal process. नीट व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. या दोन प्रोसेस मध्ये कमीत कमी 4 पॉइंट्स पाहिजे. मी काय केलंय, मला साधारण माहिती आहे की तुम्ही जर 2 तास आधी 1 तास आधी जागे झाला तर इथपर्यंत रिवाइज केला असेल, इथपर्यंत मी सांगितलं, त्याच्या पुढे सगळा धोकाडा आहे. ज्यांना उत्तर देता येणार नाही त्यांच्या पालकांचे फोन
दुसऱ्या दिवशी जर आले नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांना बसू दिलं जाणार नाही आजपासून. लिहू नको, एक्सप्लेन कर, म्हणजे ते लिहिण्यात खूप वेळ जातो. पहिल्यांदा शिकवताना मुद्दाम मी लिहितो, आता रिवाइज करतोय आपण. तो फक्त सांग 4 पॉइंट्स कमीत कमी. अगं तुझा आवाज पोहोचत नाहीये मागे. तुझ्या खाली गप्पा मारत असते ना तेव्हा मला खूप आरामात कळतं तू काय बोलते, कोणाशी बोलते. तुला कसं काय कळतं? इंटरनल एनर्जी इकडे कॉन्स्टंट असते आणि मी काय सांगितलं ना आरएसएन डिव्हाइस करा खूप वेळा सांगितलं. नाही असं नको सांगू. डिफरन्सचा अर्थ काय आहे? तू असं म्हणजे डिफरन्स म्हणजे प्रॉपर तो डिफरन्स वाटायला पाहिजे. इथे असं होतं इथे होत नाही, इथे असं होतं इथे होत नाही. काय काय पुढं पुढं होतं पुढं होतं बाहेरून हीट सिस्टम मध्ये येते का आतून हीट बाहेर जाते? एक्सचेंज मध्ये काय दोन्ही होऊ शकते दोन्ही होत नक्की. कधी बाहेरून आतमध्ये हीट येते? बाहेरून आतमध्ये हीट येते, दॅट इज कॉल्ड आयसोथर्मल एक्सपान्शन. आणि आतून बाहेर हीट जाते, इट्स कॉल्ड आयसोथर्मल कॉम्प्रेशन. पुढे कसं कसं काय कळत नाही? हे उत्तर आले नाही त्याचं एकच अर्थ होतं तुम्हाला बेसिक्स. म्हणजे इतकं साधं उत्तर आहे. इथं इंटरनल एनर्जी का बरं कॉन्स्टंट असते किंवा का बरं बदलत नाही? कारण इथं इंटरनल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहिली. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहिली याचा अर्थ काय? तर चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो आहे, डेल्टा यू झिरो. या ठिकाणी मात्र इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही. ज्या वेळेला बाहेरून हीट या रादर
ज्यावेळेला एडियाबॅटिक एक्सपान्शन होतं त्यावेळेला इंटरनल एनर्जी कमी होईल आणि ज्यावेळेला एडियाबॅटिक कॉम्प्रेशन होतं त्यावेळेला इंटरनल एनर्जी वाढेल. थर्मोडायनामिक्स मध्ये केलेल्या गोष्टींमध्ये काय होतं एक्झॅक्टली सेम आहे. तर कळलं काय होतं पुढे चालू. चारच पॉइंट्स परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे. एडियाबॅटिक प्रोसेस इज द प्रोसेस इन विच द हीट कंटेंट्स ऑफ द सिस्टम बदलणार. इतर हीट कंटेंट्स ऑफ द सिस्टम बदलणार म्हणजे या ठिकाणी डेल्टा या Q इज इक्वल टू 0. इथं Q इज नॉट इक्वल टू. या ठिकाणी टेम्परेचर वाढणार किंवा कमी होणार. इथं टेम्परेचर काय होणार. दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट इथं थर्मली आयसोलेटेड सिस्टम बरोबर. थर्मोस्टॅट मध्ये एक करणार आहे आपण. इथं सिस्टम थर्मली आयसोलेटेड नाही. बाहेरून हीट आत येऊ शकते आतून बाहेर जाऊ शकते बरोबर. आणि पॉइंट नंबर 4 इज दॅट इंटरनल एनर्जी याची कॉन्स्टंट राहते. त्या केस मध्ये डेल्टा U 0 आहे आणि इथे राहते. हे सगळं येण्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे फर्स्ट लॉ आणि साइन कन्व्हेन्शन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला की ज्या वेळेला एखाद्या सिस्टमला या पहिल्यांदा कन्व्हेन्शन्स आहेत. 3 गोष्टींचे कन्व्हेन्शन्स माहिती पाहिजे. Q चे कन्व्हेन्शन्स म्हणजे हीट दिली का घेतली. सिस्टम मध्ये हीट टाकली तर Q इज पॉझिटिव्ह, काढून घेतली तर निगेटिव्ह. If you inject heat into the system, Q is positive. If you take out heat from the system, it is negative. If the internal energy increases, delta U is positive. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढणार, त्यावेळेला डेल्टा U पॉझिटिव्ह येणार. आणि ज्यावेळेला टेम्परेचर कमी होतं त्यावेळेला इंटरनल एनर्जी डिक्रीज. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्क, ज्या वेळेला वर्क ऑफ एक्सपान्शन आहे त्यावेळेला विशेष सिस्टम डज वर्क ऑन द सराउंडिंग. आणि ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्शन आहे सराउंडिंग डज वर्क ऑन द सिस्टम. वर्क ऑफ एक्सपान्शन when system does work on the surrounding is always negative, and work of compression when the surrounding does work on the system is always positive. हे कळलं. मग पहिला लॉ तयार करायचा. ज्या पण वेळेला आपण एखाद्या सिस्टम मध्ये हीट टाकतो ती सिस्टम त्या हीटचा काही अंश, काही पार्ट, कुछ हिस्सा इंटरनल एनर्जी बढ़ाने के लिए इस्तेमाल करते हैं और बचा हुआ पार्ट इज यूज्ड फॉर परफॉर्मिंग द एक्सटर्नल वर्क ऑफ एक्सपांशन. तुम्हाला याचं हे कोर बेसिक जर कळालं नाही तर तुमचं सत्यानाश होणार. काय जमणार. आता काही लोकांच्या डोक्यात काय असतं डिफरंट यावेळी ऑर्थोडॉक्स थिंकर्स वगैरे हा तर मला पण सांगा आयसोथर्मल प्रोसेस आणि सांगतो की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बाहेरून हीट आतमध्ये येते सिस्टीमच्या किंवा आतून हीट बाहेर जाते. अरे हीट आतमध्ये आली सिस्टम एक्सपांड सिस्टमचं टेम्परेचर वाढून जाईल. I hope you understand. These are very conventional thinkers. त्यांना त्यांचं बेसिक नीट त्यांनी अभ्यास केलेला नाही. त्यांना हा प्रश्न सारखा आहे. परत एकदा बघा काय. These are very typical questions which I come across from students who are average, below average, or sometimes above average but don't study at all. तो सांगतात तुम्ही काय सांगितलं आता आयसोथर्मल म्हणजे सेम टेम्परेचर बरोबर. मग जर सपोज बाहेरून हीट सिस्टीमच्या आतमध्ये आली तर ती आयसोथर्मल प्रोसेस नसणार.
का? कारण बाहेरून हीट आली टेम्परेचर वाढून गेली. आतून बाहेर हीट गेली तर आयसोथर्मल नसणारच. आतून हीट बाहेर गेली टेम्परेचर काय होईल? कमी होईल. कसं काय सांगतात? मग कसं काय सांगतात तुम्ही की ही आयसोथर्मल प्रोसेस आहे? कारण बोलताना काय बोलतो, इट इज नॉट थर्मली आयसोलेटेड. हीट बाहेरून आतमध्ये येऊ शकते, आतून बाहेर होऊ शकते. असे जर तुमचे डाऊट्स असतील तर लक्षात ठेवा की तुम्हाला बेसिक अजिबात असे डाऊट तुमच्या मनातही येत नसतील आणि आता सांगितल्यावर लक्षात येत असतील, याचा अर्थ तुम्ही पुस्तक पण वाचत नाही. ओके, आता याचं उत्तर बघ की हीट बाहेरून आतमध्ये आली, हीट बाहेरून आतमध्ये आली तर तुम्हाला टेम्परेचर वाढायला पाहिजे, काही गरज नाही. हीट जर बाहेरून आतमध्ये आली तर टेम्परेचर न वाढता सगळी आलेली हीट मी कुठे डायव्हर्ट करू शकतो? आणि इन दॅट केस वर्क डन विल बी ऑफ एक्सपान्शन अँड इट विल बी मॅक्सिमम. आणि म्हणून पुढे जाऊन आपण बघतो आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस वर्क डन इज मॅक्सिमम. कारण सगळी हीट जी सप्लाय केली ती कशासाठी वापरली गेली? हीट ज्या वेळेला आतून बाहेर जाते त्यावेळेला मायनस, त्यावेळेला हे कॉन्स्टंट हे झिरो कसं काय होईल? आणि आराम होईल झिरो, बिकॉज द वर्क विल बी द वर्क ऑफ ऑपरेशन. त्यामुळे हे जे खूप कोर लेवलवर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे बेसिक्स. त्यांना 80 नावाचा सब्जेक्ट आहे थर्ड सेमिस्टर मध्ये. आपल्याकडे थर्मोडायनामिक्स म्हणतो हा तरी एकदा त्याचा सब्जेक्ट शिकवला, व्हेरी व्हेरी नाईस सब्जेक्ट. सगळे येतात बघितलं इंजिन्स असतात वेगवेगळे, हीट इंजिन कसं काम करतात, काय करतात, डिझायनिंग ऑफ हीट इंजिन अँड सो आयसोथर्मल प्रोसेस तुम्हाला कळली का? एडियाबॅटिक मध्ये काही मूर्ख असतात. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय थर्मोस्टॅट लक्षात ठेवायचं असा विचार नका करू. तर एडियाबॅटिक प्रोसेस जर नीट समजून घ्यायची असेल तर या इक्वेशन कशी काय समजू? तर एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये Q0 ना हीट सिस्टीम मध्ये येते ना सिस्टीमच्या बाहेर जाते. थर्मोस्टॅटने त्याचं मॅथमॅटिक्स नाही समजू शकत. तर what happens in an adiabatic process is delta U minus W is equal to 0. बरोबर? आणि इथे दोन अर्थ, delta U is equal to W चा अर्थ होतो minus delta U is equal to minus W. या दोन्हीचा अर्थ तुम्हाला येणारे मॅथमॅटिक्स मध्ये मायनस मायनस करायला ते तर या दोन्हीचा अर्थ केमिस्ट्रीच्या टर्म्स मध्ये वेगळा आहे. काय काय अर्थ आहे सर? याचा अर्थ असा होतो की एखाद्या एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये ज्या वेळेला वर्क ऑफ एक्सपान्शन होते त्यावेळेला इंटरनल एनर्जी पडते, म्हणजे टेम्परेचर पडतं फ्रीज मध्ये जे होतं. दिस इज कॉल्ड एज एडियाबॅटिक एक्सपान्शन व्हिच इज रिव्हर्स इन कूलिंग. दिस इज कॉल्ड एज एडियाबॅटिक एक्सपान्शन व्हिच इज रिव्हर्स इन कूलिंग. आणि याचा अर्थ this is adiabatic compression which will result in heating. This is adiabatic compression which will result in heating. तुम्हाला हे जर नीट नाही कळलं की प्रोसेस एकदम फास्ट होते एडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल प्रोसेस एकदम स्लो. टायर फुटायची जी प्रोसेस आहे दॅट इज एडियाबॅटिक. सायकलचं टायर थाड नाव देऊन फुटतं, इट्स एन एडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसेस, आइसोथर्मल रिवर्सिबल प्रोसेसेस दुनिया में फैब्रिकेटेड प्रोसेसेस होते हैं, नेचर में नहीं होते. प्रोसेसेस रिवर्सिबल और इरिवर्सिबल ऐसे भी होते हैं. रिवर्सिबल प्रोसेस जो है उसका मतलब और इरिवर्सिबल प्रोसेस का मतलब हमको मालूम. कोई भी प्रोसेस जब शुरू होती है तो ड्राइविंग फोर्स और अपोजिंग फोर्स ये दोनों काम करते हैं. और जैसे जैसे आगे चलती है अगर ड्राइविंग फोर्स जो है वो आगे के डायरेक्शन में लेके जाता है, अपोजिंग फोर्स उल्टा. जैसे रिएक्शन आगे बढ़ती है अगर अपोजिंग फोर्स बढ़ते जाता है और ड्राइविंग और अपोजिंग फोर्स इक्वल हो जाते हैं तो इसे इक्विलिब्रियम आपसे पढ़ा है. और वो फोर्स जिसमें या वो प्रोसेस जिसमें ड्राइविंग और अपोजिंग फोर्स डिफर इनफाइनाइटली इज अ रिवर्सिबल रिएक्शन. उसको कभी भी डायरेक्शन बदल सकते हैं, थोड़ा सा धक्का लगता है. जबकि ड्राइविंग फोर्स और अपोजिंग फोर्स में बहुत ज्यादा अंतर जब होता है तो इट इज विच प्रोसेस